SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। झाले मिरची आणून ठेवले आहेत, मी म्हटलं लोणचं टाकणार। तर आता हे पाव किलो मिरची आणलेत मी। आता त्याच्यासाठी आपण धने घेतलेत, जिरं, बडीशोप, काळी मिरी, दालचिनी आणि आपण नुसता तावा गरम करून घेतला, नुसता असाच, आपल्याला जास्त शेकायचं नाही। थोडंसं सुगंध यापर्यंत आपण भाजून घेऊया। मी मिरच्यांमध्ये टाकणार आहे ते। आमच्या मिरचीचं होतं ते संपलं, मी तुम्हाला दाखवलं पण नाही त्याची रेसिपी। आणि ही डाळ आहे आपली राईची। हे बघा, याचा आता सुगंध आलाय। त्याला तव्यामध्येच राहून घेऊया। आता आपण मिरचीला कट करून घेऊया, असे एवढे छोटे छोटे कट करून घेऊया। याच्यापेक्षा मोठ्या पण करू शकता। हे तिखट नाही आहेत मिरच्या, पण ते लोणचं म्हणून खाता येतं छान। आता मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलाय मसाला। आता याच्याने आपण कुटून घेऊया। असं जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाड असं। तर मिरच्या थोड्याशा आपण तेलामध्ये परतून घेऊया। त्याचा कच्चापणा निघून जाणार। त्याच्यात आपण मी थोडंसं एक गाजर होतं माझ्याकडे, ते गाजर मी म्हटलं टाकून देते याच्यातच, म्हणजे एक आपलं लोणचं होऊन जाणार। एक गाजर घेतलंय मी, ते पण आपण शेकून घेऊया। ते थोडीशी मेथी दाणा टाकते, एवढे 1 चमचा भरून। हा मसाला बघा असा जाडा जाडा कुटून घेतलाय, तो पण टाकून देते। याला मिक्स करूया। नंतर याच्यात टाकूया आपण हळद, थोडीशी हळद घालूया। हिंग पावडर टाकूया आपण। मिक्स करून घेऊया आणि याला थोडंसं आता थंड होऊ देऊया। मी तेल गरम करून ठेवलंय, त्याला थंड करायला ठेवलंय, म्हणजे याच्यात ओतणार मग मी बरणीमध्ये भरताना। सगळं थंड होऊ देऊया चांगलं। मीठ घालायचं आहे आपल्याला अजून। ती राई पण टाकते मी, कच्ची टाकते राई भाजून, म्हणजे अशीच अंदाजाने टाकते, जास्त ही। आता आपण लिंबू पिळूया। लिंबू टाकूया आपण। अर्धा एक आणि एक लिंबूचे चिरा करून टाकणार आहे, ते नंतर टाकूया सगळं थंड झाल्यावर तेल ओतताना करूया। त्याच्यात लागणार चांगलं मसाल्यामध्ये।
हे आज बनवलं आणि उद्या खाल्लं तरी चालेल. आणि याच्यात तुम्ही गूळ टाकू शकता. गूळ पाहिजे तर गूळ, साखर पाहिजे तर साखर, खट्टं मिठ्ठं. नंतर टाकणार आहे मी गूळ. आता थोडा टाइम याला असंच राहू देऊया. नंतर आपण बरणीमध्ये भरूया. तेल पण गरम करून ठेवले, नंतर टाकूया. मीठ टाकूया आपण आता. थोडंसं विनेगर टाकूया. खराब नाही होणार म्हणून विनेगर टाकते. 2 चमचे टाकते. विनेगर टाकलं ना आचार लवकर खराब होत नाही. थोडासा गूळ टाकूया. आणि आपण लिंबू एक टाकला आहे मी. लिंबूच्या फोड्या टाकते. झालंय. आता आपण हे बरणीमध्ये भरून देऊया. तेल मी गरम करून घेतले. लसण टाकून. लसण. आता आपण तेल ओतूया याच्यात. खालपर्यंत जायला पाहिजे. इतकं चांगलं आहे. तेल जितकं जास्त राहणार ना तेवढं जास्त मुरणार ते. उरलं आहे. हे नंतर टाकून देणार मी खाली बसल्यानंतर. लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की ट्राय करा. लाईक शेअर करा, सबस्क्राईबर करा. आणि तुम्ही पण असं लोणचं बनवून बघा. डाळ भात सोबत चटणी बरोबर असं खाऊ शकतो. म्हणजे डाळ भात भाजी न असली डाळ भात सोबत खाऊ शकता. थँक्यू.